मराठवाडा संवाद 2025 ची पहिलीच मुलाखत मी करतोय आणि तेही साक्षात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची. दानवे साहेब, एकतर सुरुवातीला आपलं खूप खूप स्वागत मराठवाडा संवाद 2025 मध्ये. आणि आपण मराठवाड्याच्या काल, आज आणि उद्यावर चर्चा करतो. तर विजन नेमकं तुमचं काय आहे मराठवाड्याच्या दृष्टीने, छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीने? कारण सरकार जे केंद्रात आहे, राज्यात आहे, ते वेगळ्या पक्षाचं आहे, आपण विरोधी पक्षात आहात, पण तरी आपलं विजन अनेक गोष्टींच्या आकारासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं तुमचं विजन नेमकं काय मराठवाड्याच्या दृष्टीने, छत्रपती संभाजीनगरच्या दृष्टीने? सगळ्यात आधी तर मी लोकशाही चॅनलचं मनपूर्वक या संभाजीनगरात स्वागत करतो. आणि 5 वर्ष या चॅनलने म्हणता म्हणता पूर्ण केलेले आहेत. आणि तुमचा आभारी मानतो की तुम्ही मराठवाड्याच्या विकासासाठी अशा पद्धतीनं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून एक परिसंवाद आयोजित केला आहे. खरं तर मला असं वाटतं, पक्ष, विचार हा एक स्वतंत्र विषय आहे आणि मराठवाड्याचा विकास हा स्वतंत्र विषय आहे. आणि मला असं वाटतं की जनरली मराठवाड्यातल्या जनतेची, राजकीय नेत्यांची, सगळ्यांची भूमिका, भावना, विकास या अँगलने जर विचार केला तर कोणाची वेगळी असायचं काही कारण नाही. आणि तसं आम्ही न ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. कारण विकास काही पक्षाच्या आधारावर होत नाही, किंवा हा पक्ष म्हणून हा विकास व्हावा आणि दुसरा पक्ष म्हणून दुसरा विकास व्हावा, याला काही अर्थ नाही. विकास ही निरंतर चालणारी प्रोसेस आहे आणि ती कंप्लीट केली पाहिजे. बरोबर. खऱ्या अर्थानं मराठवाड्यात आत्ताच्या घडीला सगळ्या मराठवाड्यासमोर विषय आहे सिंचनाचा, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. बाकी विषय होत राहतील, पण तो सिंचन हा विषय मराठवाड्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. आणि मराठवाड्याचं जे पाणी आहे, मग ते भले गोदावरी खोऱ्याचं असेल, भले कृष्णा खोऱ्याचं असेल, मग गोदावरी खोऱ्याच्या माध्यमातून संभाजीनगर असेल, जालना असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल, बीड सुद्धा असेल काही प्रमाणात, आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून लातूर, धाराशिव आणि बीड जिल्हा असेल. या सगळ्या विषयात मागच्या काळापासून फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्यापासून मराठवाडा वॉटर ग्रीड नावाची योजनेची घोषणा झालेली आहे. आणि मला आठवतं 16 सप्टेंबर 2023ला मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक इथं झालेली आहे आणि त्याच्यात जवळपास 46,000 कोटी रुपये ची मान्यता सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड या प्रकल्पासाठी दिलेली आहे. हा एक विषय. हा विषय असताना या 46,000 कोटी रुपयातून जे मराठवाड्यात जे पाणी कोकणातून वाहून जातं ते मराठवाड्यात लिफ्ट करण्याची ही योजना आहे. मोठी महत्वाकांक्षी योजना, ती सहज होणारी नाहीये. सरकारने घोषणा केलेली आहे. या घोषणेच्या मागे आहोत आम्ही, सपोर्ट आहे आमचा, म्हणजे विरोध असायचं काही कारण नाही, अख्ख्या मराठवाड्याचा आहे. पण दुर्दैव आता 2025 आला, अजून फक्त सर्वेक्षणाला 61 कोटी रुपये आलेले आहेत. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मराठवाड्याला जायकवाडीमध्ये जे हक्काचं पाणी आहे, आता आपण काल परवा भारत पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार रद्द, अशा बातम्या वाचल्या. आता बाकीच्यांना त्याच्यातला जल करार काय, तो कसा होत असतो, पाण्यावर अधिकार कोणाचा असतो, याच्या एक स्वतंत्र मला वाटतं चर्चा करण्याचा वेगळा विषय तो, मी त्याच्यावर जात नाही. परंतु मराठवाड्यात जायकवाडीला जे पाणी येतं, हे पाणी नाशिक, नगर जिल्ह्यातून येतं आणि या पाण्यावर सगळ्यांचा समान अधिकार असतो, ज्याला समन्यायी पाणी वाटप अशा पद्धतीनं मोठी चर्चा होऊन सुप्रीम कोर्टापर्यंत विषय जाऊन त्याच्याविषयी स्पष्ट धोरण ठरलेलं आहे. बरोबर. परंतु मागच्या काळामध्ये या मराठवाड्यात येणारं पाणी जर बघितलं तर या ना त्या कारणामुळे याला अडथळे आणले जातात. मग आता मेरी संस्थेनं एक केलेला अहवाल आहे की जायकवाडीमध्ये पाणी असल्यानंतर वरून पाणी सोडावं लागतं. आधी 68% पाणी असल्यावर वरून पाणी सोडलं जात होतं. आता मेरी संस्थेनं नवीन अहवाल दिला की 55% पाणी असल्यावर पाणी सोडलं पाहिजे, म्हणजे पाणी कमी झाल्यावर. आणि याला कारण दिले बाष्पीभवन, याचं प्रमाण कमी झाले, जे चुकीचं आहे. बरं.
हाच नियम वरती लावला तर 85% पाणी असल्यावर पाणी सोडलं जातं नगरच्या नाशिकच्या कालव्यामध्ये, पण तो मराठवाड्याच्या कालव्यात अशा पद्धतीने केलं जातं. मला असं वाटतं इथे आता मला नांगरे साहेब दिसले, बहुधा ते चर्चेत असतील, समोर बसलेले आहेत. ही मंडळी याच्यातली एक्सपर्ट आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो. आम्ही त्याच्यातले एक्सपर्ट नाही आहे. पण त्यांनी ज्या भूमिका वारंवार मांडलेल्या आहेत त्या फीड करण्याचं काम ते सातत्यानं व्यवस्थित आम्हाला करत असतात. आणि आम्ही त्या भूमिका विधिमंडळाचं व्यासपीठ असेल, वेगळं व्यासपीठ, आता हेही व्यासपीठ त्याच्यासाठी मी वापरतो, याच्यावर हे मांडत असतो. आणि म्हणून आम्ही जवळपास 75,000च्या वर नांगरे साहेब, बरोबर आहे का नाही, ऑब्जेक्शन्स आतापर्यंत सादर केलेले आहे या सगळ्या विषयाला. आणि मी समजतो याला पक्षीय रूप द्यायची गरज मुळीच नाही, त्याच्यात मुळीच आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला सगळ्यात आधी इंटरेस्ट पक्षाचं जे व्हायचं ते होईल, ज्या ज्या पक्षाचं, त्याची चिंता करण्याची गरज नाही. त्याला जो तो समर्थ आहे. पण सगळ्यात आधी मराठवाड्याच्या दृष्टीनं हा पाणी विषय महत्वाचा आहे. मला असं वाटतं आगामी काळात आम्हाला याच्यावरच लढावं लागणार आहे आणि मग आपोआप सगळे विषय होतील असा याच्यावर माझा विश्वास आहे. पण दानवे साहेब, एक प्रश्न या निमित्तानंच विचारावा वाटतोय की इतकी वर्ष झाली मराठवाड्याचे इतके मोठे नेते सत्तेत होते, सातत्यानं प्रतिनिधित्व मराठवाड्याला मिळत राहिलेलं होतं, पण तरी सुद्धा आतापर्यंत शाश्वत अशी किंवा ठोस अशी उपाययोजना पाणी प्रश्नावर का झाली नाही? उदासीनता हे यामागचं एक कारण आहे का, नाही. की यामागे काही वेगळी कारण आहेत जी आपल्याला वाटतात की महत्वाची आहेत पण ती आत्ताच्या आत्ता तातडीनं त्याचा निपटारा झाला पाहिजे असं? पण आतापर्यंतही आपण पाणी प्रश्नावरच का बोलतोय? म्हणजे अवर्षणाचा मुद्दा आपण एक वेळ येणाऱ्या मान्य करू. काळात पाण्यावरच लढाई होणार आहे. बर, आणि तुम्ही म्हणता मराठवाड्याची सातत्यानं अशी बदनामी केली जाते की मराठवाड्यातल्या नेत्यांनी काही केलं नाही. मराठवाड्यातल्या नेत्यांनी केलं. नाही, जायकवाडी माझा- प्रकल्प बदनामीचा शंकरराव विषय नाही. चव्हाणांनीच माझा केला. मुद्दा एवढाच होता की जर इतके नेते आहेत आणि सांगतो ना हातात मी. जायकवाडी प्रकल्प हा आशियातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. शंकरराव चव्हाण याचे मुख्य आहेत. खरंय, हे मराठवाड्यातल्याच लोकांनी केलं. बरोबर. हे मराठवाड्यातल्या लोकांनी केलं ना. आम्ही कसं टाळू शकतो? आता शंकरराव चव्हाण काँग्रेसचे होते, मी शिवसेना, मी कसं नाही, बिलकुल शंकरराव चव्हाणांमुळे जायकवाडी झालं हे आम्ही कबूल करतो. आणि शंकरराव चव्हाणामुळेच मराठवाड्याच्या या विभागाला पूर्णपणे ऊर्जा मिळालेली, बरोबर, हे आम्ही कबूल करतो. सगळ्यांनी काम केलं. आता तुम्ही बोलता बोलता शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा उल्लेख राहिला आपल्या याच्यातून. विलासरावांचा केला, शंकररावांचा केला, अशोकरावांचा केला, एक शिवाजीराव पाटलांचा सुद्धा उल्लेख आपला राहिला खऱ्या अर्थाने. त्यांनी सुद्धा या विभागामध्ये सातत्यानं सिंचनाच्या विषयात मोठं काम केलेलं आहे. पण मराठवाडा या बाबतीत आता जागरूक आहे, एवढंच सांगतो. काही झालं असेल, पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा वरचष्मा होता. तिथे 90% 95% सिंचित क्षेत्र, एक एक तालुका. इथं आम्ही काही तालुके तर 15%, काही तालुके 25%, काही तालुके 50%, अशा पद्धतीनं आमची सिंचनाची क्षमता आहे. मला असं वाटतं निश्चित आमच्या भागातील सगळे या क्षेत्रात काम करणारे जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात हा लढा मराठवाडा लढेल आणि मराठवाडा हा रजाकाराला पराभूत करणारा मराठवाडा आहे. मला वाटतं हा पाणी सुद्धा आणल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास मला तरी स्वतःला आहे. ठीक आहे. आपण मराठवाडा संवाद विषयी बोलतोय, संवादाविषयी थोडं बोलूया. इतके दिग्गज नेते आहेत मराठवाड्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये इतके आमदार आहेत, मंत्री सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर आहेत. आपापसातला संवाद नेमका कसा आहे मंत्र्यांमधला, लोकप्रतिनिधींमधला, त्याबद्दल थोडंसं सांगा. लोक लाईव्ह पाहत आहेत. ऑफ द रेकॉर्ड सांगायचं का ऑन द रेकॉर्ड सांगा? ऑन द रेकॉर्ड सांगा. हे आमच्याकडे एक जनरली आमची मेंटॅलिटी, मानसिकता आहे, आम्ही वैचारिक एकमेकाच्या विरोधात आहोत, पण आम्ही काही एकमेकाचे दुश्मन नाही. बरोबर, ही आमची क्लिअर भूमिका आहे, सगळ्यांचीच आहे. कारण आमचं शहर काय मुंबई पुण्यासारखं मोठं शहर नाही, छोटंसं शहर आहे. रोज वेगवेगळ्या लग्न कार्यात, याच्यात त्याच्यात उद्घाटन, आम्ही दिवसातून 4-4 वेळेस एकमेकांना भेटतो, कोणी कोणत्या पक्षाचे असो. आणि आम्ही रात्रंदिवस सोबत राहिलेले लोक आहोत, एका ताटात जेवलेले लोक आहोत. म्हणजे संवाद व्यवस्थित आहे ना? नाही, असं करत असताना मला असं वाटतं या गोष्टी आम्ही विसरू शकत नाही ना. त्यामुळे संवाद आहे, विसंवाद नाही एवढं सांगेल. बाकी राजकीय ज्याचं त्याचं जे ते काम चालू आहे ते चालू द्यावं. ठीक. संवादाच्याच पुढचा भाग म्हणजे राजकीय गोष्टींकडे वळूया आपण. तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून अनेक मुद्दे आहेत मराठवाड्यासमोर, छत्रपती संभाजीनगर समोर, की जे तातडीनं सोडवणं गरजेचं आहे. आता केंद्रात महायुतीचं म्हणजे भाजपचं सरकार आहे, एनडीएचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे. अशा परिस्थितीमध्ये कामं आणखी जलद गतीनं होणं अपेक्षित असतं आणि तसं होतंय सुद्धा, दावा सुद्धा होतो सत्ताधाऱ्यांचा सातत्यानं. पण खास करून छत्रपती संभाजीनगरमधली जी विकास कामं केली जात आहेत, अंमलबजावणीचा मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केलात. जाहीर केलं जातं पण अंमलबजावणीमध्ये कुठेतरी लॅप्सेस राहतात, काही त्रुटी राहतात. ह्याला नेमकं कसं टॅकल केलं गेलं पाहिजे असं वाटतं? विरोधी पक्षनेता म्हणून अंबादास दानवेंना त्याबद्दल काय वाटतं?
नाही, याच्यात आता संभाजीनगर तसं पाहायला गेलं तर अनेक इथं औद्योगिक वसाहती, वाळूज आहे, शेंद्रा आहे, पैठण आहे, चिकलठाणा आहे. या सगळ्या अनेक औद्योगिक वसाहती संभाजीनगरचा विचार केला तर अनेक इंटरनॅशनल कंपन्या आता आमच्याकडे आहेत. बरोबर. देशातल्या नावाजलेल्या सगळ्या कंपन्या संभाजीनगरात आहेत. आणि येणार काळात शेंद्रा, बिडकीन औद्योगिक वसाहत आहे. मला असं वाटतं त्याची जागा आता फुल झाली, एवढे उद्योग आमच्याकडे येत आहेत. आणि मुंबई पुण्याला आता जागा नाही, त्यामुळे पर्याय संभाजीनगरचाच येणार काळात उद्योगधंद्यांना. आणि मला असं वाटतं हे उद्योगधंदे जास्तीत जास्त प्रमाणात यावं. आज एकट्या बजाज कंपनीवर 5 लाख लोक रोजगार आहे, 5 लाख लोकांना एकट्या बजाजवर. हो हो. मला वाटतं येणार काळामध्ये या सगळ्या कंपन्या येतात, टोयोटो येतात, या सगळ्या किर्लोस्करांच्या सगळ्या कंपन्या येत आहेत. तर मला असं वाटतं आणखी संभाजीनगरच्या डेव्हलपमेंटला त्याचा परिणाम होईल. आणि मला असं वाटतं हा विकास होताना विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष न राहता आमच्या भागाचा विकास व्हावा या भूमिकेतून आम्ही सातत्यानं राहण्याचा प्रयत्न करतो. आपण आणखीन एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया की सध्या सामाजिक परिस्थिती जी आहे राज्यातली त्या परिस्थितीवर अनेक जण भाष्य करतात सातत्यानं. काही घटना सुद्धा घडल्या ज्या घटनांमुळे सामाजिक परिस्थितीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेगवेगळ्या शहरांमध्ये या घटना घडल्या होत्या. हे सोशल फॅब्रिक कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न काही ठराविक समाज घटकांकडनं केला गेला असा आरोप सुद्धा झाला. आता खरं खोटं आपण त्यामध्ये नको जाऊया, पण ही जी परिस्थिती बदलत चालते झपाट्यानं, एका रात्रीत सोशल मीडियावर मेसेजेस फिरतात आणि मग ही परिस्थिती अचानक बदलते. ह्या सगळ्याला काय गोष्टी कारणीभूत आहेत असं वाटतं आणि ह्याच्यावर काय उपाययोजना केली गेली पाहिजे असं वाटतं अंबादास दानवेंना? खरं तर संभाजीनगरला एक दंगलीचं शहर म्हणून ओळखलं जात होतं एक काळ, आणि झाल्या त्याला कारणं होती. परंतु हळूहळू काळ बदलत गेला. सगळे लोकांना स्वतःचं हित कशात लक्षात यायला लागलं. आणि मला असं वाटतं या दंगलीनंतर विसरण्याचा प्रयत्न पूर्ण संभाजीनगरने केला. परंतु मधल्या काळात ज्या पद्धतीनं समाजात विद्वेष पसरवला जातो, मग हिंदू मुस्लिम विद्वेष पसरवला जातो, नंतर हिंदूमध्ये मराठा ओबीसी विद्वेष पोहोचवला जातो, मागासवर्गीयामध्ये वेगवेगळ्या घटकाचा विद्वेष पसरवला जातो. मला असं वाटतं याच्यातून जे संवेदनशील लोक आहे त्यांचं मन व्यथित होतं. निश्चित आपला आपला विचार असावा, देव देश धर्म याच्यासाठी आपण सगळ्यांनी लढावं, याच्याविषयी काही शंका असायचं काही कारण नाही. परंतु शंका घेत असताना विनाकारण दुसऱ्यावर अन्याय करणं ही चुकीची गोष्टी आहे. बरोबर. मधल्या काळात या सगळ्या गोष्टी होत आहेत. काही लोक जाणीवपूर्वक करतात, परंतु जाणीवपूर्वक करत असताना आता हेतू सुद्धा लोकांना लक्षात येतो. लोक सुद्धा सजग झालेले आता. काही जणांना दंगली व्हाव्या अजूनही वाटतं, म्हणजे स्वतःच्या पोळी भाजा असं वाटतं. बरं. परंतु मला असं वाटतं जनता जागरूक आता झालेली, सजग झालेली आहे. कारण बरेच उद्योगधंदे आमच्या दंगलीचं शहर आहे म्हणून आलेले नाही या भागात, येत नव्हते. इथं दंगली होतात, इथं भांडण होतात, मग कसं करायचं, कामगारांचा प्रश्न निर्माण. मला वाटतं हे सगळं हळूहळू संभाजीनगरची जनता विसरत चाललेली, ती विसरली पाहिजे. आपला स्वाभिमान, आपल्या धर्माचा स्वाभिमान ठेवलाच पाहिजे, नो डाऊट. बरोबर. पण दुसऱ्या धर्माचा अनादर का करावा हा माझा प्रश्न आहे. खरं. आणि मला वाटतं या भूमिकेतून येणार काळात गेलं तर मला असं वाटतं सगळ्या ह्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरवर फरक पडतो. नुसतं धार्मिक सामाजिक नाही, त्याच्यातून एज्युकेशनल शैक्षणिक याच्यावर फरक पडतो, आर्थिक बाबींवर आर्थिक बाबीवर फरक पडतो, उद्योग व्यवसायावर फरक पडतो. बरोबर. आणि मला वाटतं येणार काळात हे सगळं संभाजीनगर हळूहळू का होत नाही स्वीकारत आहे. ठीक. आपण काही राष्ट्रीय मुद्दे सुद्धा चर्चेला घेऊया. आणि पहिला दुर्दैवी जो दहशतवादी हल्ला झाला काही दिवसांपूर्वी पहलगाम मधला, त्यावर आता केंद्र सरकार तातडीनं काय नेमकं कारवाई करेल याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. पण एकंदरीतच पहलगाम दहशतवादी हल्ला किंवा वक्फ कायदा आहे, आता नवीन मुद्दा समोर आला जातनिहाय जनगणनेचा, तर या सगळ्या मुद्द्यांबद्दल तुमची मतं जाणून घ्यायला निश्चित आवडेल. आपण दहशतवादी हल्ला जो झाला त्यापासून सुरुवात करू. खरं तर हा दहशतवादी हल्ला जो झाला पहलगामला, मी सुद्धा 1 महिन्यापूर्वी तिथे गेलो होतो, फिरायला गेलो होतो. आपण हा दहशतवादी हल्ला होता असताना पहलगाम हे गाव तसं पाहायला गेलं तर बाउंड्रीवर नाहीये, मध्ये. आणि मध्ये असताना देशाच्या सीमेहून अतिरेकी कसे आले हा पण प्रश्न आपण विचारला पाहिजे, जो संबंधित आहे त्याला विचारला पाहिजे. बरोबर. आपण फक्त त्यांनी जात विचारून धर्म विचारून गोळ्या मारल्या एवढ्यावर चर्चा करतो, पण ते सीमारेषेतून आतमध्ये कसे आले हा प्रश्न कोणी विचारत नाही. जिथं घटना घडलेली तिथं खालून पायी जावं लागतं किंवा घोड्यावर जावं लागतं. बरोबर. 2.5-3 तास लागतात, रस्ता सोपा नाहीये.
इथं जर अतिरेकी जातात आणि अतिरेकी पहिल्या दिवशी 2 गोळ्या थोडी झाडतात, त्याने त्याची रेकी केली असेल, महिना 2 महिने 4 महिने 4 दिवस आधी सगळं पाहणी केली असेल. याचाच अर्थ कुठेतरी सुरक्षा यंत्रणेत कमतरता होती. आणि 10 आज 22 तारखेला हल्ला झाला, आज 4-5 तारीख आहे. रोज आपले वेगवेगळे मंत्री वेगळे घुसून मारू, ईट का जवाब पत्थर से देंगे, चून चून के मारेंगे, रोज गोष्टी चालू आहे. मला असं वाटतं सोपं नाही आहे. कारण ज्या पद्धतीनं रशिया युक्रेन युद्ध बघा, इस्रायल आणि हमासचं युद्ध बघा, किती किती वर्ष चाललेले काय काय झाले जरा बघा. मारावंच लागतील, अतिरेकी सोडता येणार आणि चांगले मारावंच लागतील. पण 12 दिवस झाले देशाची एवढी यंत्रणा अजून अतिरेकी सापडले नाही. याच्यावर पण विचार केला पाहिजे देशातील जनतेनं. 12 दिवस झाले अजून अतिरेकी सापडत नाही. 27 जणाला मारून जातात आणि आपण चर्चा फक्त हिंदू म्हणून मारले मुसलमान म्हणून मारले एवढंच करतो. हा एक विषय मला असं वाटतं याच्याविषयी ताबडतोब अतिरेकी हल्ले पीओके आपलं म्हणतो ताब्यात घेतलं पाहिजे. अतिरेकी हल्ल्यांचा नायनाट केला पाहिजे. देशाच्या सीमा मजबूत केल्या पाहिजे. याच्याविषयी हे माझं मत आहे. दुसरं तुम्ही वफवर बोलले. वफच्या विषयी आमच्या पक्षाने तर सातत्यानं भूमिका स्पष्ट केली होती आणि तीच आता सुप्रीम कोर्टाने समोर बोललेली आहे. आम्ही म्हणतो वफच्या ज्या प्रॉपर्टी आहे त्याच्यात मुस्लिम आहे ना, त्यात हिंदू घालू नका. मुस्लिम करतात ना, करू द्या त्यांचं काम. त्याच्यावर नियंत्रण शेवटी या देशात काही जरी झालं तरी त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतंच. असं काही कोणा या देशात कोणाचं चालू नाही शकत. सुप्रीम कोर्ट आहे, सरकार आहे, हे सुपर पॉवर आहेत. कोणी वप असो की आणि कोणी बप असो काय करू शकत नाही. बरोबर आहे. आम्ही याच्यासाठी म्हटलं होतं की उद्या आता तिरुपतीचं मंदिर आहे, वैष्णोदेवीचं मंदिर आहे, आता तुम्ही तुळजापूरच्या मंदिराचा उल्लेख केला, पंढरपूरचं मंदिर, इथं मुस्लिम लोक घुसलेत तर काय करणार तुम्ही? या मंडळात पण कमिटीमध्ये सुद्धा 2-2 लोक टाका म्हटले. जसं मुसलमानाच्या याच्यामध्ये हिंदू 2 टाका, तर हिंदूंच्या याच्यात 2 टाकले तर तुम्हाला मान्य होईल काय? आमचा बेसिक प्रश्न तिथंच होता. बाकी आमचा काही विषय नव्हता याच्यामध्ये. प्रॉपर्टीज वगैरे कोणाला प्रॉपर्टीज इंटरेस्ट असेल आम्हाला त्याचे काही घेणं नाही. पण वक्फच्या विषयी ही जी भूमिका होती याला आम्ही विरोध केलेला होता की वक्फ बोर्डामध्ये जसे सुरुवातीला मुस्लिम कारभार पाहतात त्यांना बघू द्या. शेवटी त्याच्यावर नियंत्रण सुप्रीम कोर्टाचं आहे, सरकारचं आहे, सगळं आहे. कारण त्याच्यातून धोका आहे. कारण शेवटी उद्या एखादा माणूस कोर्टात गेला, चला इथं 2 लोक हिंदू घेतात तर हिंदूंच्या ट्रस्टमध्ये मुसलमानांचे 2 घ्या म्हणतील ना, आणि एखाद्याच मान्य होऊ शकतं. बेसिक आमचा विरोध तो होता. ठीक. तिसरा मुद्दा कोणता? तिसरा मुद्दा मी म्हटलं जातनिहाय जनगणनेचा. हे बाबा, आरक्षणाची चर्चा फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात वेगवेगळ्या प्रांतात आहे. खरंय. मग बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये आहे. या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिझर्वेशन. मागच्या काळात गुजरातमध्ये मोठं आंदोलन झालं होतं पटेल समाजाचं. राजस्थानमध्ये मोठं आंदोलन चालू आहे. हरियाणामध्ये मोठं आंदोलन झालं रिझर्वेशन विषयी. आत्ताच्या घडीला रिझर्वेशनचे प्रमाण ठरलेले आहे. ओबीसीला किती, एससीला किती, एसटीला किती, ओपनला किती, सगळं ठरलेलं आहे. आता हे ओबीसी नेमके किती, एससी नेमके किती, ओपन नेमके किती हे कोणाला माहीतच नाही. चालू आहे. आणि म्हणून जातनिहाय जनगणना एकदा झाली तर मला असं वाटतं उगाच मला वाटतं अरे याला जास्त रिझर्वेशन मिळालं, त्याला वाटतं अरे याला उगाच रिझर्वेशन दिलं, असं उगाच समाजामध्ये वेगवेगळ्याच्यात भेद निर्माण होतं. म्हणजे उचललेलं पाऊल योग्य पाऊल आहे. काय चुकीचं पाऊल नाही. एकदा झालं म्हणजे त्याला त्या प्रमाणात रिझर्वेशन दिलं म्हणजे विषय संपून जाईल. समजा ओबीसी चला एवढे टक्के 25 असतील, 27 असतील, 50 असतील, जे काय असेल, एससी असतील, जेवढं प्रमाण असेल तेवढं दिलं तर काय प्रॉब्लेम आहे. आता काही ठिकाणी अशी शंका आहे, लोकांच्या मनात खतखत आहे की यांचं प्रमाण कमी असताना जास्त आरक्षण आहे, किंवा काही ज्याला आरक्षण त्याला वाटतं की आपण जास्त असून आपल्याला कमी आरक्षण आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जातनिहाय जनगणना घोषणा तर झाली, परंतु ती कधी होणार हे सुद्धा अजून सरकारने स्पष्ट केलेलं नाही आहे. खरंय. घोषणा झाली, आता महिलांना रिझर्वेशन देणार संसदेत, कधी देणार काही माहिती आहे कोणाला? कोणी सांगणार आहे? काहीच नाही ना. तसंच जातनिहाय जनगणना सुद्धा वर्षात होईल, 2 वर्षात होईल, 1.5 वर्षात होईल, 6 महिन्यात होईल. सरकारने स्पष्ट केलं पाहिजे. ठीक आहे. खरं तर खूप सारे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारायचे आहेत, पण वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थोडंसं आवर्त घेतो. पण खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतकी परखड दिलखुलास उत्तरं दिलीत विचारलेल्या प्रश्नांना, त्याबद्दल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, फायर ब्रँड नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेजी, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.
मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित लीडकॉम, स्थापना 1974, असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी। ज्योतिष वास्तु संस्थान, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी। बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड। मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब, संस्कारों से आधुनिकता तक। गादिया ग्रुप, एक विश्वसनीय नाव। डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास। महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।